रुळे वैभव रुळे बिग मॅच. चला अक्षय आणि साई दोन मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कृत फलंदाज आणि गोलंदाज दोघेही बॅटिंग वरती आहेत. चला बघूया हेमंत शिंदे स्ट्राईक करतील यावेळी गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र स्विंग आणि मिस या फलंदाजाकडून झाला. काय बॉल पडल्यानंतर दिशा बदलतोय आणि दशा दाखवतोय या फलंदाजाला. नक्कीच कौतुक करेन मी हेमंत शिंदेचा. चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने चेंडू टाकतील. फुलर लेनचा चेंडू होता त्याला मात्र त्या ठिकाणी हलक्या हाताने स्टेअर केला, लेग ग्लान्स केला त्या ठिकाणी आणि आउटसाइड लॉंग स्टॉपला गेला. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि यशस्वीरित्या पार. 3 धावा. 3 धाव्याने संघाचा धावसंख्या मात्र नक्कीच सर या ठिकाणी आठवतोय मला तुम्ही इशारा केलात लेग बाईटचा आणि त्या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन थोडस कुठेतरी लेग ग्लान्स केला त्या ठिकाणी आणि पायाचा कुठला तरी एक एज लागला आणि लॉंग स्टॉपला गेलेला हा चेंडू 3 धावा देऊन जातोय दावेकर संघाला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 3 धावा मिळत आहेत त्या दावेकर संघाला. तर साई सज्ज होतोय. पुन्हा एकदा उत्तुंग असा मारलेला हा फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून खणखणीत असा षटकार. 6 धावा. धावसंख्या मात्र भरारी होते, सरारी घेते. 3 चेंडू 9 धावा. कुठेतरी दबाव सेमी फायनलचा यावेळी हेमंत शिंदेवरती दिसतोय आपल्याला आणि अशा पद्धतीचा खेळ यावेळी खेळतायत हे दोन खेळाडू. तर हेमंत शिंदे सज्ज होत आहेत. तर स्ट्राईक करेल यावेळी साई मात्र चांगली फटकेबाजी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. थोडस श्रद्धा आणि सबुरीचा आठवण करून देतोय. श्रद्धा तर माझ्या मनामध्ये आहे क्रिकेटची, मात्र क्रिकेट खेळताना मी सबुरी देखील दाखवतोय आणि वेट अँड वॉचची भूमिका यावेळी या फलंदाजाने केली आणि खणखणीत असा षटकार देखील मारला. पुढचा चेंडू राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने. मात्र यावेळी काय घडतंय नक्कीच शरीराचा वेध घेणारा चेंडू पडल्यानंतर मिडल ऑफ द विकेट पडला आणि हलकासा स्विंग झाला आणि फलंदाजाला काही तो कळला नाही. डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू हेमंत शिंदेचा पुढे सरसावून पुन्हा बॅकफूट वरतीच गेला. त्या ठिकाणी शैलेश येतोय अंडर द नीच आणि त्या ठिकाणी झेल मात्र होतोय तो साईला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला बळी इन पवेलियन एंडला पोचतोय तो साई. माझ्या जोडीला गुणलेखकाची भूमिका आज या दिवसामध्ये पार पडतोय तो KSKचा सुपरस्टार फॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो रोहन रांजणे. एक अकाती देशांमध्ये देखील या खेळाडूचं नाव पोहोचलं पाहिजे. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. चला हेमंत शिंदे सज्ज होत आहेत. नक्कीच पडल्यानंतर थोडासा खूपच आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि पंचांनी त्याला दंडित केला आणि वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. अवांतर धावसंख्येने भर पडते मित्रांनो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेअर केलाय त्या ठिकाणी. स्लिपचा क्षेत्ररक्षक येतोय का? येतोय. फेकी करतोय. तोवर किती धावा मिळतात? 1 धाव मिळते. बॅटच्या वरची एज स्विंग करतोय. लेग स्पिनर आहे हा हेमंत शिंदे आणि पहिल्या षटकानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे हे आणि या षटकानंतर धावसंख्या मात्र पोचते ती 11 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज आलेला आहे. त्या फलंदाजाचं नाव आहे रोहित. हिटमॅन रोहित. ज्यावेळी नाव येतं त्यावेळी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हिटमॅन. जवळजवळ वन डे इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक धावा 264 वेस्ट इंडिज विरुद्ध मारण्याचा रेकॉर्ड देखील त्या फलंदाजाने केलेला आहे. यावेळी मात्र रोहितला चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र यावेळी मैदानामध्ये आपण स्ट्राईकला पाहतोय अक्षय दाभेकर संघाचा हुकमी एक्का ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी वरती येतोय रुळे वैभव रुळे संघाचा प्रतीक. तर प्रदीप सज्ज होतोय यावेळी. मात्र यावेळी शॉर्ट पुल केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय दिनेशला मात्र थोडासा झगडावं लागलं तर धाव तिथपर्यंत घेता आली नाही आणि ड्रॉप कॅच झाला त्या ठिकाणी आणि अक्षयला मात्र 2 धावा मिळाल्या. कुठेतरी
प्रदीप आपल्या लाईन अँड लेंथ वरती येताना दिसतोय. ह्या गोलंदाजीची वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळी आपण या गोलंदाजाला पाहतो आपल्या हाईटचा पुरेपूर वापर हा गोलंदाज करत असतो. ज्यावेळी ब्रेटली सारखा गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू टाकतो त्याची काहीतरी आठवण करून देणारा हा गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा त्याच रेंज मध्ये आपल्याला टाकताना दिसतो. हलकासा आपल्याला असं वाटतं की हा नो बॉल असेल, परंतु तो बॉल आहे जो तो एक सुंदर सुरेख असा स्विंग होत असतो आपल्या तोंडापासून आणि नक्कीच तो नो बॉल नसतो मित्रांनो. तर मैदानामध्ये पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरीसाठी माहीर असलेला हा गोलंदाज स्ट्राईक करेल यावेळी अक्षय. यावेळी मात्र अक्षयने ओळखलं आणि त्याला दाखवलं तंबूच्या बाहेर, म्हणजे आउट ऑफ द पार्क डिस्पॅच केला त्या ठिकाणी अक्षयने 6 धावांसाठी. षटकार 6 रन्स. तर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतोय या षटकाराने सरारी घेतोय, भरारी घेतोय. ती धावसंख्या रणगती वाढते, ती पोचते मात्र 19 या आकड्यावरती. मागच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे किरण. किरण आपण यायचंय. तर पुढचा चेंडू बघूया. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू त्याला दर्शन घडवतोय. त्या ठिकाणी हेमंत शिंदे कोणतीही चुकी करणार नाहीत. लॉंग ऑनला झालेला हा मोठा हादरा मिळतोय तो दाभेकर संघाला. फलंदाज बाद. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किरण सुतार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आहे मित्रांनो, सामना शेवटच्या रेंज मध्ये आहे, शेवटचा टप्पा गाठतोय. तर मॅच रंगते दोन बलाढ्य संघांमध्ये. लक तर कालच्यापासून आहे या दाभेकर संघासाठी बरोबर, मात्र रोळे संघ आपल्या ॲबिलिटी वरती विजयी झाला होता काल. चल आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करावा लागेल. पुढचा चेंडू प्रदीपचा. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी हलक्या हाताने, मात्र काय घडतंय नक्कीच त्या ठिकाणी फील्ड थोडस हंबल झाला आणि नक्कीच त्या ठिकाणी तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करतोय का. किती धावा सर आताच्या? 2 धावा, 2 रन्स, 2 रन सर. ओके, 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. चला शेवटचा काही चेंडू शिल्लक, शेवटचा एक चेंडू मला वाटतं या ओव्हर मध्ये बाकी आहे. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा या किरण सुतारला मागील मॅचचा. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू माझ्याकडे माझं ब्रह्मास्त्र आहे आणि त्या ब्रह्मास्त्राचा मी उपयोग केला आणि फलंदाजाला मात्र धावबाद या ठिकाणी केलं गेलं आणि या धावांनंतर मात्र 12 चेंडू 22 धावांचं आव्हान रोळे वैभव रोळे संघासमोर ठेवलंय ते दाभेकर संघाने. चला मित्रांनो आता रंगत जडली आहे, रंगत घडती आहे मैदानामध्ये. चेंडू पोचवायचा आणि चेंडू देखील घ्यायचा आहे त्या बाजूने. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवतात पंच. 12 चेंडू 22 धावा. जर 11च्या रणगतीने 11चा ऍव्हरेजने आपण धावसंख्या बनवायची आहे ती रोळे वैभव रोळे संघाला, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय संतोषदादा शेलार यांच्या युवा नेतृत्व रेणुशी मालदेववाडी गावचे सुपुत्र यांच्या वतीने हे प्राइज दिलं जाईल किरण सुतार याला. तर बॅट्समन पाठवायचे रोळे वैभव रोळे संघाला, थोडीशी घाई करायची आहे. 12 चेंडू 22 धावा. गणित खूप सोपं आहे, गणित खूप अवघड आहे. तर यावेळी मात्र या मैदानावरती या व्यासपीठावरती सन्माननीय शहर प्रमुख सन्माननीय धनेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मान्यवरांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर सन्माननीय नगरसेवक भाईंदर विभागातून अनंत शिर्के साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर शिवसेना उपशाखा प्रमुख भाईंदर विभागामधून सुरेश शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख शिवसेना विभाग नाला सोपारा
शिवसेनाचे उपशाखा प्रमुख आहेत हे संतोष दादा शिंदे यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत. त्याचबरोबर कबड्डी असोसिएशन कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनचे सर्वेसर्वा सन्माननीय सचिव दिलीप दादा शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांचंही या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तर मॅच मित्रांनो वळतं त्याचपूर्वी या स्पर्धेमध्ये सन्माननीय मीरा भाईंदर शहर सचिव यांचं स्वागत तर सामना रंगतो. साई मात्र यावेळी येतोय आणि अमोल शिंदे मात्र व्हाईट बॉलची अपेक्षा करतात आणि पंचांनी देखील ती मानली आणि व्हाईट बॉल 2 हात मात्र समांतर केले. पहिला चेंडू अवंतर धावसंख्येने धावसंख्या मात्र पोचते ती 1 आकड्यावरती. 12 चेंडू 21 धावा. समीकरण चांगलं जडतंय घडतंय. तत्पूर्वी मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा वळूया. राईट हँड गोलंदाज आणि ओव्हर द विकेटने टाकलेला हा चेंडू स्काय मध्ये आकाशामध्ये गगनभेदी हा षटकार 6 धावा. नक्कीच सन्माननीय माननीय मीरा भाईंदर शहर सचिव मनसे आणि समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक सर्वेसर्वा अध्यक्ष सन्माननीय माननीय अनिल दादा पांडुरंग रानवडे या सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळी मात्र काय पाहतोय डीप मिड विकेटला मारलेला हा अमोल शिंदेच्या बॅट मधून आलेला घनघणीत असा चवकार 4 रन्स. नक्कीच मी या फलंदाजाला का काल म्हटलं होतं हा फलंदाज घातक फलंदाज आहे. तर नॉन स्ट्राईकला ज्या फलंदाजाने 6 चेंडू 6 षटकार बिग हिटर हे 2 पदव्या काल या 2 खेळाडूंना दिल्या गेल्या. तर शैलेश शिंदे आणि अमोल शिंदे एक मॅन आहे तो घातक फलंदाज तर दुसरा फलंदाज बिग हिटर रुळे वैभव रुळे संघाकडून. तर यावेळी सज्ज होतोय. साईला मात्र थोडस दडपणाखाली आणलं या फलंदाजाने. माझ्या मनगटात मात्र ताकद आहे का मला घातक फलंदाज म्हणतात त्याची प्रचिती या ठिकाणी हा फलंदाज देतोय. साई पुन्हा सज्ज होतोय. राऊंड ऑफ द ऍक्शन आणि त्याला फिरकावून दिलाय सरळ फरार होतोय 6 धावांसाठी षटकार 6 रन्स. धावसंख्या पोचते ती 17 या आकड्यावरती. नक्कीच थोडासा अनलकी नंबर म्हणेन. 17 आणि खतरा कुणाला ठरतोय. 9 चेंडू 5 धावा. जवळजवळ अमोल शिंदेने एका षटकामध्ये सामना संपवायचा मानस दाखवतोय. माझ्या बरोबर त्यांचे माझे सहकारी साथी कॉमेंटेटर भगवान दादा शिंदे हे देखील म्हणतायत की अमोल हा खरोखरच घातक फलंदाज आहे. तर साई पुन्हा सज्ज होतोय. राईट हँड गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. मात्र अमोलने यावेळी ऑन ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स कार्पेटच्या साह्याने त्या ठिकाणी येतोय फेकी करतोय. तोवर मात्र 2 धावा. आणि नक्कीच अमोल शिंदे म्हणतो या ठिकाणी नक्कीच सांगतोय की काल देखील मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला आणि या मॅच मध्ये देखील मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणार कारण की मी फलंदाज आहे घातक. तर पुढचा चेंडू साईसाठी मारलेला टोलवलेला हा स्ट्रेट ड्राईव्हला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय का नाही. क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी विजयी होतोय तो रुळे वैभव रुळे संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं कौतुक आणि पराभूत संघाचं देखील मी आभार मानेन कारण की त्या खेळाडूंनी त्या संघाने काय लढत दिली. एक जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि या मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये विन होतोय हा रुळे वैभव रुळे संघ. आणि या पुढील सामन्यामध्ये फायनलची मॅच या दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या पुढील होणारा सामना देखील आणि या मॅचचा सामनावीर अमोल शिंदे नक्कीच या राष्ट्रगीत देखील होईल. तर मान्यवर देखील येतील आणि त्या ठिकाणी आपण थोडस राष्ट्रगीत घेऊया. मान्यवरांना विनंती करतो की आपण थोडस त्या ठिकाणी सर्व खेळाडूंचं 2 फायनल